हरि राम कृष्ण सुंदरते ध्यान
चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो. प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी ऐसे करीगा पांडुरंग, ऐसे करीगा पांडुरंग, ऐसे करीगा पांडुरंग, शुद्ध रंग वाले रंगा, शुद्ध रंग वाले रंगा, शुद्ध रंग वाले रंगा. नको तुझ्याची सत्ता, नको तुझ्याची सत्ता, नको तुझ्याची ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा.
प्रपंच ओसारो प्रपंच ओसारो तुझे बाई मुरो ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा
प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविया रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविया रंगा लटिके ते फेडा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविया रंगा. अभंग सेवेसाठी निवडलेला श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा विनंतीपर असा अभंग आहे. महाराज भगवंताला विनंती करतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणा लागले, भगवंता समोर उभे राहिले आणि भगवंताला विनंती करायला लागले, भगवंता प्रपंच हा जो माझ्या चित्तात प्रपंच आहे, प्रपंच हा चित्तात असतो, प्रपंच हा प्रत्येकाच्या चित्तामध्ये असतो आणि हा चित्तामध्ये असलेला प्रपंच ओसरो, ओसरो म्हणजे कमी हो, प्रपंच ओसरो म्हणजे कमी हो. जसं महापूर आल्यानंतर नदीला पाणी येतं, महापूर येतो की नाही, आल्यानंतर आणि जसं 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 पावसाचा जोर कमी होतो तसं तसं पाणी ओसरतं, म्हणजे काय होतं, कमी होतं. तसं अंतःकरणामध्ये चित्तामध्ये जो प्रपंच आहे तो प्रपंच जोपर्यंत ओसरत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक नाही आहे. कारण लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये काही एक वाचिक मानसिक बदल घडावे असं वाटत असतील तर चित्तातील प्रपंचच कमी झाला पाहिजे. चित्तामध्ये जोपर्यंत प्रपंच आहे, ठासून भरलेला आहे, तोपर्यंत आपल्याला अवस्था प्राप्त होत नाही. जी अवस्था तुकोबारायांनी अनुभवली, ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी, नाथ महाराजांनी, वारकरी संप्रदायिक संतांनी किंवा बाबांनी म्हणा, जी अवस्था, श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला विनंती करतात, प्रपंच ओसरो, चित्तामध्ये असणारा प्रपंच कमी हो आणि
माझं चित्त जे आहे ते भगवंता तुझे पायी मुरू ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे या रंगा. भगवंताला विनंती करतात, हे भगवंता नारायणा परब्रह्मा पांडुरंगा, माझ्यावर अशी कृपा करा, माझ्यावर कृपा करा. माझं चित्त जे प्रपंचामध्ये रंगलेलं आहे ते तुमच्या रंगामध्ये रंगू द्या. तुमच्या रंगामध्ये म्हणजे भक्ती रंगामध्ये, नाम रंगामध्ये, प्रेम रंगामध्ये, भाव रंगामध्ये, एकंदरीत भगवंता तुमच्या सगुण निर्गुण अवस्थेच्या ठिकाणी माझं चित्त रंगून जाऊ दे. ऐसे करीगा पांडुरंग. आणि माझ्या चित्तामध्ये जी आता अवस्था आहे ती मायेची अवस्था आहे. कारण माझ्या चित्तामध्ये जे साठलेलं आहे ते सगळं येरती माईक, सगळं मायेचंच साठलेलं आहे. मायेचाच बाजार सगळा चित्तात साठलेला आहे. म्हणून दुसऱ्याची सत्ता नको असं तिसऱ्या चरणात म्हणतात. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. कारण ह्या जगतामध्ये दोन सत्ता कार्यरत आहेत, एक ब्रह्म आणि एक माया. ब्रह्म आणि एक माया. तर सरासरी पाहिलं की तुमच्या आमच्या चित्तावर, तुमच्या आमच्या अंतःकरणावर, मनावर मायेचंच अधिराज्य आहे. मान्य करावं लागेल तुम्हाला. मायेचंच अधिष्ठान. आणि हे मायेचं अधिष्ठान असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये साक्षात्कारापर्यंत आम्ही जात नाही. साक्षात्कारापर्यंत आम्ही जात नाही. काही अवस्था भेटत नाही. 50 वाऱ्या झाल्या, सप्त झालं, पारायणं झाली, कीर्तनं झाली. प्रत्येक सप्त्यामध्ये पारायणला आम्ही बसतो. आषाढीच्या वाऱ्या झाल्या, कार्तिकीच्या झाल्या, अनेक वाऱ्या केल्या. पण काहीच बदल आम्हाला आमच्यातच दिसत नाही. का दिसत नाही? तर अधिष्ठान मायेचंच आहे. अजून तुकोबराय म्हणतात हेच आम्हाला नको. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे या रंगा. लटिके ते फेडा. शेवट चरणात म्हणतात जे लटकाय. काय लटकाय? ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितले, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार. संसार लटका आहे, उपाधी ही लटकी आहे. ज्या ममत्वाच्या पाशाने संसारात गुंतलेले आहोत सगळंच लटक आहे. काय खरं आहे? पण तरीही आम्ही त्यात गुंतू नये. या गुंत्यातून आम्हाला बाहेर काढा. ही विनंती कोणाला करतात? ऐसे करीगा. भगवंताला विनंती करतात तुकोबराय. का विनंती करतात? कारण या सर्व गुंत्यातून बाहेर यायचं सामर्थ्य आमच्या अंगी नाही. आमच्या अंगी अजिबात नाही. आम्ही स्वसामर्थ्यानं यातनं बाहेर येऊ शकत नाही. ज्ञानोबरायांचं मत आहे, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांचे बळ फार. सर्व सुख देई, सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. कारण भगवंताच्या शक्ती सामर्थ्याशिवाय, श्री गुरूंच्या कृपेशिवाय मनुष्य हा मायेच्या जंजाळातून बाहेर येऊ शकत नाही. स्वप्रयत्नानं येऊ शकत नाही. श्री गुरूंची कृपा लागते, भगवंताची कृपा लागते. एवढ्यासाठी तुकोबाराय शेवट चरणात म्हणतात, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे या रंगा. विठोबा अभंगाचा शब्दशः भावार्थ सांगायचा प्रयत्न केला. इथनं पुढे श्री गुरु जशी कृपा करतील त्यांच्या कृपादानी कथेचा. कारण काय असतंय, कधीही कथाकारांनी मी कीर्तन सांगत आहे, मी ज्ञान सांगत आहे ही भावना अंतःकरण ठेवायचीच नाही. कारण संतांनी सगळं वाङ्मयामध्ये सांगून ठेवलेलं आहे, बोलविता धनी वेगळाची मज विश्वंभर बोलवितो. तुकोबारायांची भाषा.
कुठंही तुकोबरायांनी गायन माझं आहे, कीर्तन माझं आहे, विद्वत्ता माझी आहे, अभंग माझे आहेत असं म्हटलंच नाही. हा अभंगात तुका म्हणे लावलं, पण लावत असताना सुद्धा त्याचंही प्रमाण महाराजांनी अभंगात दिलं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये, अभंगांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. हे कोण सांगितले? नामदेवरायांनी सांगितले. म्हणून माझ्या इच्छेनं नाही, याला शरणागत भाव म्हणतात. अशी भावना अंतःकरणात पाहिजे. वक्ता असो श्रोता असो, तर काहीतरी या समुद्रातनं, या मायासागरातनं मी बाहेर येणार आहे. अहंकाराचा ताटा भरला रे भरला, भले भले पंडित का असणार, पण खाली गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात घ्या, बोलविता धनी वेगळाच, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. प्रपंच ओसरो. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय भगवंताला विनंती करतात, भगवंता हा जो माझ्या चित्तात प्रपंच आहे ओसरो, कमी हो. बघा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांची काय मागणी आहे भगवंताकडे, आणि आम्ही तुम्ही प्रपंच मागायला पंढरपूरला जातो. पंढरपूर सोडा, हित्त सुद्धा येणारी प्रपंचच मागायला येतो. काय विचारतात महाराजांना येऊन, तर संसारातलंच विचारतात रडगाण. हे असंच व्हायला लागले, तसंच व्हायला लागले, काय करू, हे करू, ते करू. आता महाराजांनी इथं जे अधिष्ठान मांडलं हे प्रपंच ओसरो एवढ्यासाठी मांडलेलं आहे. पण इथं येऊन सुद्धा माणसं प्रपंच ओसरो असं म्हणत नाहीत, प्रपंच वाढो. जेवढा वाढेल तेवढा आनंद आहे. पण कोणालाही असं वाटत नाही कमी होऊन दे, कमी व्हावं, इतकं कमी व्हावं, इतकं कमी व्हावं की शेवटी शेवटी त्यातनं मी अलगद बाहेर यावं, अगदी अलगद. पूर्णपणे ममत्व संपावं आणि फक्त एकच भावना अंतःकरणात शिल्लक राहावी, देव माझा मी देवाचा. ही अवस्था श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांना अपेक्षित आहे. आणि ही अवस्था मला प्राप्त होत नाही, याला कारण हा प्रपंच आहे. प्रपंच माझ्या चित्तात आहे. प्रपंच कुठं आहे? अनेकदा आहे का, प्रपंच कुठं असतो? प्रपंच प्रत्येकाच्या चित्तात असतो. प्रपंच चित्तात साठलेला आहे सगळ्यांच्याच, अगदी माझ्या सकट. असं काय नाही घोंगड्यावर उभारलाय, पट्टा बांधला म्हणजे सुटलाय, असं अजिबात नाही. ज्ञानोबारांनी कोण सुटला त्याची भाषा केली ज्ञानेश्वरीत. हे मज चिस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला का. ज्ञानोबारांची भाषा. हे मज चिस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला, तो सुटला. पण प्रत्येक गोष्टीत आमचं मी हे पुढे आल्याशिवाय राहत नाही. आणि हेच मुळात नको आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्या प्रपंचाविषयीची अडचण भगवंताला सांगतात, भगवंता प्रपंच ओसरो. का हो असं महाराजांनी भगवंताला विनंती करावी? का अशी विनंती करावी? प्रपंच प्रपंच म्हणजे तरी काय, काय असतो प्रपंच म्हणजे? आम्ही तुम्ही संसाराला आणि प्रपंचाला एकाच अर्थानं बघतो. सरासरी सर्व माणसं संसार काय प्रपंच काय एकच असं म्हणतात. पण थोडीशी फारकत आहे महाराज, थोडीशी फारकत आहे. कशी फारकत आहे? प्रपंच कशाला म्हणतात? प्रपंच या शब्दाचं विस्तारीकरण करायला गेलं तर पंचविषय शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध हे पंचविषय. आणि पंचविषय भोगण्यासाठी माणसाला प्रत्येकाला भगवंतानं 5 इंद्रिय दिलेले आहेत ना. शब्द नावाचा विषय भोगण्यासाठी कान दिलेले आहेत, स्पर्श नावाचा विषय भोगण्यासाठी त्वचा दिलेली आहे, रस नावाचा विषय भोगण्यासाठी रसना म्हणजे जीभ दिलेली आहे, गंध नावाचा विषय भोगण्यासाठी नाक दिलेला आहे, रूप नावाचा विषय भोगण्यासाठी डोळे दिलेले. म्हणजे पंचविषय भोगण्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय भगवंतानं आम्हा तुम्हाला दिलेली आहेत, आम्ही आणलेली
ती भगवंतानं दिलेली आहे. महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळा, मुख, बोलाया वचन, जेनी तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भगवंतानं दिलेले आहेत इंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियांच्या संबंधानं पंचविषय आहेत. शब्द नावाचा विषय भोगण्यासाठी कान आहेत. कान आहेत ना, कानानं आपण शब्द नावाचा विषय भोगतो. आपलं कौतुक ऐकतो. कौतुक ऐकायला माणसाला बरं वाटतं, पण आपली स्वतःची निंदा ऐकायला माणसाला बरं वाटत नाही. कौतुक ऐकायला कानाचा संबंध आहे, डोळ्याचा संबंध आहे. रूप नावाचा विषय भोगण्यासाठी सुंदर 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 वस्तू आपल्याला पाहायला आवडतात. सौंदर्य पाहायला आवडतं. निसर्गाचं सौंदर्य असो, कोणतंही सौंदर्य असो, डोळ्यानं पाहायला आवडतं. स्पर्श नावाचा विषय भोगण्यासाठी त्वचा, मऊ मुलायम स्पर्श माणसाला आवडतो, कठीण स्पर्श आवडत नाही. गंध नावाचा विषय भोगण्यासाठी नाक दिलेला आहे. सुगंध माणसाला आवडतो, दुर्गंध आवडत नाही. म्हणजे हे विषय भोगण्यासाठीच इंद्रिय आहेत. रस नावाचा विषय भोगण्यासाठी प्रत्येकाला रसनामध्ये जीभ दिलेले आहे. आपण 6 प्रकारचे रस भोगत असतो. कडू, आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट, असे 6 प्रकारचे रस विषय आपण रोज भोगत असतो. आणि अशी पंच ज्ञानेंद्रिये पंचविषय भोगण्यासाठी प्रत्येकाला दिलेली आहे. पण एक विषय लक्षात घ्या, विषय भोगत असताना हे विषय वस्तूच्या संबंधानंच आमच्या जीवनामध्ये येतात. मी काय सांगायला लागलो लक्षात घ्या. आता शब्द नावाचा विषय भोगायचा असेल तर आमच्या किंवा आमचं कौतुक करणारी माणसं, आमचं गुणगान गाणारी माणसं, ह्यांच्यातच आम्हाला त्यांचा सहवास आम्हाला आवडतो. आम्ही त्यांचा संग करतो. प्रपंच म्हणजे काय मी सांगायला लागलोय. शब्द नावाचा विषय भोगण्यासाठी आमचं कौतुक करणारे, आमचं गुणगान गाणारे, आमचा वाहवा करणारे, आमचा उदो करणारे अशी मित्रमंडळी, त्यांचा संग आम्ही करतो. आम्ही अशी मित्रमंडळी जमा करतो. स्पर्श नावाचा विषय भोगण्यासाठी आम्ही आमच्या त्वचेला ज्या वस्तूमुळे आनंद होतो त्या त्या वस्तूंचा आम्ही संग्रह करतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, फार कडाका वाढलाय, माणसाला ऊन सहन होईन झालं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून आम्ही कूलर आणतो, फॅन आणतो, लावतो का नाही, AC लावतो. हे त्वचेचा विषय भोगण्यासाठीचा आहे महाराज. आता उष्णतेचा त्रास आम्हाला त्वचेमार्फतच होतोय, बरोबर आहे की नाही, भाजते सगळं अंगाला. मग ह्या थंडावा मिळावा म्हणून मग फॅनची व्यवस्था मी केली, कूलर लावला. गादीवर झोपून सुद्धा झोप लागेना, गादी तापली म्हणून आम्ही फरशीवर लोळा लागलो, गार अशा पोग्यावर लोळा लागलो. स्पर्श नावाचा विषय, गंध नावाचा विषय. आपल्या नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत. सुगंधी वस्तूंचा संग्रह आम्ही करतो. करताय की नाही. उन्हाळ्याचा दिवस आहे, कीर्तनला मी चाललो, अंग घामाघूम झालेलं असतंय. या गावाला त्या गावाला गाडीवरनं जाता 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 धूळ अमुक तमुक घामे घुमाम झालेलं असते उन्हामुळे. तिथं गेल्यानंतर काय महाराज आले म्हटल्यानंतर त्यांची व्यवस्था लगेच उत्तम प्रकारे केलेली असते. एखादी रूम दिली जाते, रूमवर जायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं. फ्रेश झाल्यानंतर आमच्या अंगाच्या घामाचा वास श्रोते मंडळींना येऊ नये म्हणून फासफूस मारूनच उभं राहायचं. म्हणजे लक्षात आलं ना. सुगंध सांगालोय मी. आजकाल काय सगळं फासफूसचा जमाना आहे. सोडा, कीर्तनला येताना एक स्प्रे बॅगेत टाकूनच यायचं. तिथे गेले की फुसफुस मारायचं, उभारायचं. लोकांना वाटावं काय बुवा आहे, सुगंधी बुवा आहे.
त्यांना आवडत नसते, आम्हाला आवडत असते ते. आम्ही त्या त्या वस्तूंचा संग्रह करतो. रस नावाचा विषय तर बोलायच नको. रस नावाचा विषय म्हणजे आमच्या जिभेचे चोचले, आमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आम्ही घरच्या अन्नावर समाधानी नाही. मग ह्या हॉटेलात जा, त्या हॉटेलात जा, कागलात जावा, तिकडे कोल्हापूरला जावा, तिकडे धाबा चांगला आहे, आणि कुठं पुढं पुढं जावा. असं माणसं नुसता रस नावाचा विषय बघण्यासाठी धाबं हिंडत हिंडत मुंबईपर्यंत गेली. हे रस्त्याच्या कडेनं धाबं का वाढल्यात माहिती आहे? ह्याच्यासाठीच वाढल्यात. घरचं अन्न गोड लागेना माणसांना आता. काय हो, घरचं अन्न गोड लागत नाही. इकडं तिकडं माणसं नुसता हिंडायला लागली, ह्यो धाबा त्यो धाबा. मग काहीतरी मित्रमंडळी गोळा झाली की ते सांगतात हे त्या धाब्यात जेवण चांगलं आहे, ते कागलपेक्षा ते कोल्हापूरच्या रस्त्याला एक धाबा चांगला आहे, 1 नंबर जेवण, तिथं तुम्ही जावा. ऐकायचं, तिथं जायचं, तिथलं गोड नाही वाटलं की दुसऱ्या धाब्यात जायचं. असं धाबं हिंडत 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 माणसं किती हिंडायला लागली. कशासाठी हिंडायला लागली? जिभेसाठी. माळी महाराज बघा, मी कीर्तनात कायम सांगतोय, भुकेसाठी खाणं वेगळं आणि जिभेसाठी खाणं वेगळं. भुकेसाठी खाणारा माणूस वाळ्या भाकरीवर सुद्धा भूक भागवतोय, पण जिभेसाठी खाणारा माणूस एका धाब्यावर समाधानी होत नाही. मग ह्यो धाबा त्यो धाबा, फक्त रस नावाचा विषय भोगायसाठी माणसं हिंडायला लागली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 विषय आम्ही नित्यानं भोगत असतो. आणि या सर्व भोग आम्हाला वस्तूच्या माध्यमातून येत असतो. मी काय सांगायला लक्षात आलं काय? वस्तूच्या माध्यमातून. स्पर्श नावाचा विषय भोगण्यासाठी फॅन आला, कूलर आला, हे आलं, ते आलं, गादी आली, अमुक आलं, तमुक आलं, सगळं आलं. रस नावाचा विषय भोगण्यासाठी अनेक प्रकारचा पक्वान्न आली. ही पक्वान्न, त्या पक्वान्नातून आपण रस नावाचा विषय भोगतो. हे पक्वान्न कुठं कुठे मिळतात तिकडे धावतो. अनेक वस्तूंचा संग्रह आम्ही करतो आमच्या फक्त विषय सुखासाठी. वैभव महाराज अनेक वस्तूंचा संग्रह करतो, आणि ह्या सर्व वस्तूंचा संग्रह गोळा करून 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 आपल्या अवतीभोवती सगळा पसारा उभा करतो. आज आमच्या तुमच्या भोवती पसारा हा जो आमच्या भोवतीने गोळा झालेला आहे, खरं सांगायचं माणसाला किती लागते हो? किती लागते माणसाला? पण माणसं गोळा करतात किती? किती गोळा करतात? लागते किती आणि गोळा करतात किती? काय टाळकरी मंडळी, लागते किती? नवरा बायको, 2 पोरं, राहायपुरतं एक घर झालं, छोटंसं अंगण झालं, एक गाडी लावण्यापुरती जागा झाली, बस. पण तेवढ्यावर समाधान? आणखीन कुठं तर त्या कागलच्या रस्त्याला एक गुंटाभर घ्यायचं, आणखीन कुठं तरी गुंटाभर घ्यायचं, जरा स्वस्तात मिळालं की तिकडं जायचं, तिकडं धावायचं, तिकडं आणि गुंटाभर घ्यायचं. असा सगळा पसारा जो आम्ही गोळा करतो आमच्या अवतीभोवती, तो पसारा, आणि त्या पसाऱ्यामध्ये आमचं जे ममत्व गुंतलं जातं त्यालाच प्रपंच म्हटलं. ममत्वाच्या पाशानं आम्ही गुंतू नाही त्या पसाऱ्यात, आहे की नाही सांगा? आणि पसाऱ्यात गुंतलो का? गुंतायचं एकच कारण आहे, त्यातनं आम्हाला सुख होतंय म्हणून आम्ही गुंतू नाही. त्यातनं आम्हाला सुख होतंय. आज मोबाईलमध्ये माणसं गुंतून आहेत की नाही? प्रत्येकाच्या खिशात 10-10, 20-20 हजारचं मोबाईल आहे. मोबाईलला साधी स्क्रीनला असं खर्चलं तरी माणसाला सहन होत नाही. समजा कामावर जाता जाता गडबडीत खिशातनं मोबाईल पडला आणि वरची काच फुटली, किती माणसाच्या जीवाला लागते. एक माणसं जेवत नाहीत. देवासाठी उपवास करणार नाहीत, पण मोबाईलसाठी करते. जीवाला लागते. मोबाईल फुटला, एवढा मूड हाप होतोय माणसाचा. मूड हाप का झाला? त्यातनं सुख जे होत असते त्या सुखामध्ये जीव गुंतलेला असतो. बघा, मी नेहमी सांगतो, वस्तू दुःख देत नाही, पण वस्तूच्या ठिकाणी असणारं ममत्व माणसाला दुःख देते. वस्तू दुःख देत नाही. वस्तू काय हो, काळाच्या ओघात नाशच पावणार आहे. ती काय खरी आहे, काय साक्षीवंत आहे? मोबाईल आहे, कवा ना कवा तो फुटणार आहे, संपणार आहे, कवा ना कवा तो डॅमेज होणारच आहे.
पण आमचं जे ममत्व त्या मोबाईलमध्ये गुंतलेलं आहे ते ममत्व मात्र आम्हाला दुःख दिल्याशिवाय. आणि या ममत्वाच्या संबंधानं या सगळ्या वस्तू आमच्या चित्तात साठलेल्या आहेत की नाही सांगा. प्रत्येकाच्या चित्तात प्रपंच कशा प्रकारानं साठलाय, अशा प्रकारानं साठलाय. सगळ्या वस्तूंचा भरणा ह्यातच आहे. सगळ्या वस्तूंचा भरणा इथं आहे. अहो नुसतं एखाद्या आपल्या पाहुण्याच्या वास्तुशांतीला जरी आम्ही गेलं आणि जर त्यांनी बंगल्यामध्ये चांगला झुंबर लावलेला असला, आमची बायको लगेच सांगते मला, असला झुंबर आम्ही कवा आणायचा, आमच्या घरात असला झुंबर कधी लावायचा. का असं वाटावं? कारण त्या झुंबराचं डिझाईन म्हणा, त्याचं देखणेपण म्हणा, त्याचा प्रकाश म्हणा, घरामध्ये येणारी शोभा म्हणा, ते पाहून सुख होते डोळ्याला, होते की नाही. आणि हे सुख आमच्या घरात यावं, आम्हीही त्या सुखाचा भोग घ्यावा असं नेहमी वाटते माणसाला. मग जरी आमची घ्यायची ऐपत नसली महाराज, तरी चित्तात का असं आम्ही तो झुंबर घेऊन गेल्याशिवाय, चित्तात न का असं झुंबर नेल्याशिवाय राहत नाही. चित्तात तो झुंबर, अनेक वस्तू अशा साठत जातात वैभव महाराज. ज्या ज्या वस्तूपासून आपल्याला सुख होतं त्या त्या सर्व वस्तू आपल्या चित्तामध्ये साठत असतात. आणि या साठून साठून इतक्या साठतात की अगदी महाराज म्हणतात त्या वस्तूंचा पूर येतो. आणि होतंय काय, आम्ही ममत्वाच्या पाशात गुंतल्यामुळं नुकसान आमचं होतंय. आम्ही त्यातच गुंतून असतो. त्या वस्तूचा नाश झालेला आम्हाला खपत नाही, वस्तू फुटलेली सहन होत नाही, राग येतो, भांडणं होतात, माऱ्या होतात. कशासाठी होतात? किती संतांनी सांगितलंय, हा सगळा संसार कसा आहे, नाशिवंत आहे. काय खरं नाही, एकही वस्तू खरी नाही. अगदी आपल्या देहासकट काय खरं नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे. देह संबंधाने असणारा पसारा काय खरा असणार आहे? तोही नाशिवंत आहे. पण आपल्या चित्तामध्ये तो साठून आहे. याला कारण ममत्व आहे. ही वस्तू माझी आहे, ही वस्तू माझी आहे, ही वस्तू माझी आहे. आणि या माझेपणाच्या भावनामुळे चित्तात प्रपंच साठला. हे कसं ओळखायचं? तर अगदी साधनेमध्ये येऊन सुद्धा साधनेमध्ये चित्त एकाग्र न होता प्रपंचातच चित्त जातंय. हे कसं ओळखायचं? तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आमच्या संघ पंढरपूरच्या वारीला माणसं येतात. कार्तिक वारी, आषाढी वारी, पंढरीच्या वारीला माणसं येतात. माऊल्या पण येतात. 8 दिवस 10 दिवस लाग चालतात. मी काय सांगायला लागलोय, चित्तात साठलेला प्रपंच आम्हाला दिंडीमध्ये सुद्धा स्थिर होऊ देत नाही. दिंडीमध्ये सुद्धा नुसता प्रपंचच ध्यानात येतो. मग दिंडी अशी चाललेली असते, पुढं पताकावाले असतात, त्यांच्या मागं माणसं टाळ घेऊन चालत असतात, त्यांच्या मागं पकवाजवाले, गायन करणारे, त्यांच्या मागं विनेकरी, त्यांच्या मागं तुळस घेणारे, त्यांच्या मागं सगळ्या माऊल्या असतात. दिंडीचं चित्र असते. पुढं जे झेंडा धरलेले असतात, पुढं जे झेंडा पताका धरलेले असतात, त्यांचं नुसता कावा तर बोलणं ऐकायचं महाराज. खांद्यावर पताका आहे. आपण आलोय कुठं? दिंडीला. चाललोय कुठं? पंढरीला. ध्यान कुठं असावं? पण खांद्यावर पताका आहे. आमच्या दिंडीतलं सांगतो, तुमच्याकडलं दिंड्या चांगल्या आहेत. खांद्यावर पताका आहे आणि चालणारी पुढं दोघं चाललेली आहेत. त्यांचा विषय काय चालला आहे? मागं भजन म्हणणारी म्हणा लागल्यात, आरडणारी आरड्या लागल्यात, चाली लावणारी लावा लागल्यात, पकवाज वाजवणारी वाजवा लागल्यात. त्यांचा विषय काय चालला आहे? खांद्यावर पताका आहे त्यांचा. एकटा म्हणतो इकडे बघतोय, शाळू चांगला आलाय नाही. इकडे रानाकडे बघतोय, शाळू चांगला आलाय. ह्यो म्हणतोय किती पोती निघल रे. इकडचा म्हणतोय किती पोती भरल, तुझा अंदाज काय आहे? आपण आलोय कुठं? बोला की आलोय कुठं आपण? दिंडीत.
मग दिंडीत आलंय म्हटल्यानंतर ध्यान कुठं असावं? मागं भजन काय म्हणा लागल्यात, अभंग कोणाचे चालू आहे? आमच्या इथे एकटा दिंडीत जाऊन आला, यांच्यासारखं मामाने विचारला, दिंडीत जाऊन आलास? आलो की. मग दिंडीत जाऊन आलो. काय मला काय समजतोस तू? हा आला जाऊन? होय आलो की. मग काय काय होतं दिंडीत? काय नाही, काय सकाळी त्यांचं तिने काय काय म्हणत होतीत बाबा. काय सकाळी म्हणत होतीत, काय आम्हाला कुठं काय कळते येड्या गाबाड्याला, काय काय म्हणत होतीत. बरं, मग दुपारी काय भात आमटी करून वाढायचे, जेवायचं आणि झोपायचं. दुपारी 3ला दिंडी निघत्या, 3ला उठायचं, 6-7 वाजेपर्यंत दिंडी जात्या. तिथं गेल्यानंतर मग काय प्रवचन असतंय, कीर्तन असतंय. मी म्हटलं एवढं 7 दिवस दिंडीत चालला असा, प्रवचन कोण कोण केलं? आहेत त्यांचे कुठली महाराज लोक आहेत बाबा, करतात त्यांचं त्यांनी कीर्तन. आहेत ती कुठली गोळा करून आणलं, त्यांचं त्यांनी कीर्तन करतात. अभंग कुठला घेतला काय माहित नाही, प्रवचनाला ओवी काय माहित नाही, ओवी कुठली घेतली माहित नाही, अभंग कुठला घेतला माहित नाही, काहीच माहित नाही. खरं दिंडीत भात आमटी काय? ती म्हणा लागल्या लाईट नको, शांत बसा म्हणाला. अभंग ध्यानात नाही, ओवी कुठली घेतली माहित नाही. पण दिंडीमध्ये जेवण काय केलं, काय भात, काय आमटी, काय एका ठिकाणी नाश्त्याला मर्दा इडल्या केल्या, तू पाहिजे होतास, तू आला नाही, चान्स गेला तुझा. काय इडल्या केलत्या, काय चटणी, काय हे काय ते. हे मी काय सांगायला लागलोय, आपण आलोय कुठं दिंडीला, आणि घरला काय घेऊन आलो येताना? इडल्या, भात आमटी, शिरा, काजूचा शिरा, काय काय माणसं सगळं तेच घरला घेऊन आली. दिंडीला गेली 8-10 दिवस 20 दिवस माऊली संघ चालली, तरी येताना काय घेऊन आली? बोला की टाळकरी, येताना काय घेऊन आली? कोण इडल्या घेऊन आलं, कोण कटाची आमटी घेऊन आलं, कोण मसाले भात घेऊन आलं, कोण लाडू घेऊन आलं, कोण काय घेऊन आलं, कोण काय घेऊन आलं. हे झालं तुमचं. आणि इकडचं आता हे तुमचं झालं, इकडचं इचलकरंजीतनं पंढरपूरला आम्ही दिंडी काढतोय. मिरजच्या पुढे गेलं की भोसे तलाव लागतोय, माहित आहे? भोसे तलाव. ह्या मावल्या दिंडीसनं आल्या की यासने विचारायचं, दिंडीला गेलतीस? गेलतो की. मग दिंडीत प्रवचन कोण केलं काय माहित नाही, कीर्तन कोण केलं काय, त्यांची कुठली माणसं उभा कराल तिथं केलं. खरं काय सांगायचं, भोसे तलावावर आम्ही गेलो, पाणी जे निर्मळ वाणी बघितलं, खळा 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 मी धुणं धुतलं. असं खळा 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 धुणं धुतलं, जीवाचं समाधान झालं माझ्या. म्हणजे तुम्ही दिंडीला गेला, भात आमटी घेऊन आला, या मावल्या दिंडीला गेल्या, येताना धुणं घरला घेऊन आल्या. हे मी काय सांगायला लागलोय, विनोदाचा भाग सोडून द्या, पण आमच्या चित्तात जे साठलंय तिथं जाऊन सुद्धा मी तेच घरला घेऊन येतो. आपल्या चित्तामध्ये जे साठलेलं आहे, जे विषय सुख साठलेलं आहे, विषयाचं चिंतन साठलेलं आहे, आम्ही दिंडीत जावा, सप्त्यात जावा, सत्संगात जावा, पारायणात बसा, कुठेही जावा, चित्तामध्ये जे साठलेलं आहे तेच विषय आपण हितही येऊन भोगत असतो. ही मोठी नगण्य अवस्था आहे, लक्षात घ्या. आणि कीर्तनात येऊन सुद्धा लाभ होत नाही माणसाला. का होत नाही? कारण चित्तात प्रपंच आहे. मी असं म्हणत नाही, नामदेवरायांचं प्रमाण आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागले
कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा सांगा पंढरी राया काय करू यासी का रूप ध्यानासी. अवस्था ही चित्तामध्ये प्रपंच आहे, विषय सुख आहे, विषय सुखानं चित्त असं भरलेलं आहे. आणि याचा दुष्परिणाम असं होतो, वारीमध्ये जावा, दिंडीमध्ये जावा, कीर्तनात या, सत्संगात या, पण चित्तातील विषय तुम्हाला भगवंताशी एक बोध देत नाही. काय म्हणणं आहे दिंडीत? मगाशी एवढ्यासाठी मी सांगितलं, या माऊल्या धुणं घरला घेऊन आल्या, तुम्ही भात आमटी घरला घेऊन आला का? तिथं जाऊन सुद्धा आमचं सगळं ध्यान तिकडंच आहे. कीर्तन चालू आहे दिंडीमध्ये सांगालोय मी, आणि इकडे शेजारी आचार्यानं फोडणी गाठली, कीर्तनातनं माणसं उठून पातीला जाऊन आंघोळ करून आली. इथं बसलेली पण मनानं का असं ना, चित्तानं का असं ना, गेली तिकडे. नुसता आचार्यानं फोडणी टाकली रे टाकली, निम्मी माणसं कीर्तनातनं सगळी तिकडंच. काय खमंग वास यायला लागला. आज मेनू चांगला आहे वाटतं, रोज सुजी खाऊन खाऊन कट्टाळा आला. अहो माळी महाराज एवढी मोठी अवस्था आहे, फार विचित्र आहे. नामदेवरांनी एवढ्यासाठी म्हटलं, कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा. मन विषय सुखामध्येच गुंतलेला आहे. काय अवस्था होणार आहे? तुकोबारांनी फार या ठिकाणी गोर चिंतन केलं. जोपर्यंत चित्तातील प्रपंच कमी होत नाही, प्रपंच म्हणजे या वस्तूंचा संग्रह आमच्या चित्तात जो आहे की नाही, आहे की नाही सांगा? माणसं बायकोला घरात ठेवून वारीला येतात, पण येताना मोबाईलमधनं फोटो आणतात. झोप लागत नाही, बघायचं झोपतो बाई आता. खरं आहे मारुती महाराज, शहाण्या माणसानं बायकोला दिंडीला कधी नेऊ नये. मी गेलेला अनुभव सांगतो तुम्हाला. मागच्या परवाच्या कार्तिक वारीत, दिवाळीत कार्तिक वारी झाली, आमची कार्तिक वारी असते चालत. मग मी, माझी बायको, माझी पोरं सगळीच आम्ही दिंडीत. दिंडीत गेलो, दिवसभर माझ्या गळ्यात पकवाज असते दिवसभर. सुनील महाराजनी माहिती आहे, आमच्या दिंडीत पकवाजला मी एकटाच आहे. दिवसभर पाठीचा कनोटा ढिल्ला होतोय, वाजवून वाजवून. म्हणणारे काय त्यांनी काय नाही, एक आपण म्हणतात बाजूला सरतात, पण सगळ्यांसंग आम्ही वाजवायचंच की. वाजवून वाजवून पाठीचा कनोटा ढिल्ला व्हायचा महाराज. आणि संध्याकाळी दिंडी पोचली की कवा एकदा पकवाज ठेवून कडाला टिकून बसते असं व्हायचं. मग तिथं जाऊन सुद्धा आमची अवस्था काय, तिथं जाऊन सुद्धा आमची अवस्था काय. वास्तविक वारी, पंढरीची वारी म्हणा किंवा इथं सत्संग म्हणा, ह्या सगळ्या साधना कशासाठी आहेत? अंतःकरणातील प्रपंचविषयीचं जे ममत्व आहे ते कमी व्हायसाठी. मगाशीच मी सांगितलं, वारीमध्ये संत संग घडावा आणि संतांच्या अभंगाचा परिणाम, तत्वज्ञानाचा परिणाम, त्यांच्या विचारांचा परिणाम आमच्या अंतःकरणावर होऊन संसारातनं आमचं ममत्व कमी व्हावं. हळूहळू हळू ढाळे ढाळे काही एखादीने वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके असं व्हावं. म्हणून ज्ञानोबा तुकोबारांनी खांद्यावर पताका घेतली, माझ्या जीवेची आवडी पंढरपुराने गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाची. एवढ्यासाठी खांद्यावर पताका घेतली. आणि आमच्या दिंडीतली पताकावाली तंबाखू चुन्ना खात जात असतात. आमच्या दिंडीतला तर पताकावाला, त्याला तंबाखू खायची हुक्के उठले, तेव्हा पताका घेऊनच पानपट्टीकडे गेला. सगळी दिंडी त्याच्या पाठीमागे. अरे दिंडी इकडे कुठं? दिंडी नीट रस्ता सोडून पानपट्टीकडे कुठे चालली? पानपट्टीत पांढरंग आहे. दिंडी का वळली तिकडं?
अहो एवढा तात्विक विचार आहे त्यात. दिंडी का वळली? जर मोरचा माणूस पताका घेतलेला माणूस, धुरचा माणूस, त्यानं मार्ग जर बदलला, पाठीमागचा सगळा समाज बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी ओवी केली, मार्गाधारी वर्तावे हे विश्व मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोका प्रती, मार्गाधारी वर्तावे. आपण मार्गक्रमण करावं, अशा पद्धतीनं करावं की माग येणाऱ्या माणसाला गुंता न पडे कोठे काही. आम्हीच ममत्वाच्या पाशात गुंतून मार्गक्रमण करायला लागलो, पाठीमागनं येणारी पण सगळी ममत्वाच्या पाशातच. हे माझं, महाराजच दिंडीतला भांडा लागला, ए माझा जमखाना दे, माझा रग दे, माझी उसुशी दे, हे दे ते दे. महाराजच भांडा लागले सगळे, तर मग पाठीमागे येणारे नवीन नवीन दिंडीला येणारे म्हणतात ह्यांच्याच मिळण्याने आम्हाला आणल्या आहे की नाही हो? आमच्या दिंडीतलं सांगले, तुमच्या दिंड्या चांगल्या आहेत. आमच्या दिंडीत अशी माणसं आहेत, नग आहेत नग. वर अभिमानानं सांगतात 40 आषाढी झाल्यात सुनील महाराज. किती? 40 आषाढ्या, 50 कार्तिकी झाल्यात. तुझं वय किती? एवढ्या वाऱ्या झाल्या. घडलेला प्रसंग आहे गुरु महाराज. मी नवीन गेलो आषाढीला, आळंदीमध्ये गेलो. तंबू मारून माणसं राहतात, राहुट्या मारून. 40 आषाढी केलेला माणूस, 40 कार्तिकी वारी केलेला माणूस घोंगडं टाकून निवांत असा पडला होता. आणि मी तिथनं चाललो होतो, चुकून माझा काय मुद्दाम नाही, चुकून असं पाय त्याच्या घोंगड्यावर जरा पडला. पडल्यावर जो ताड करून उठून बसला, हे दिसतंय का नाही तुला? घोंगड्यावर पाय देतोस माझ्या? हा, पाक तिकडं रस्ता रिकामे, जा की कडकडन, इकडे कशाला आलायस मारायला? मी काय सांगायला लागलोय, 40 आषाढी झाल्या, 40 कार्तिकी झाल्या, वाऱ्या झाल्या, पण बदल काय झाला? म्हणून कित्येक गावातनी असली लय आणि असली सगळे देवळात असतात, म्हणून बाहेरची माणसं देवळात येत नाही. मूळ मुद्दा हित आहे की नाही? नवीन माणसं देवळात सक्रिय का होत नाहीत? ही सगळी खोंड असलीच असतात आत. कुणाला पटवून घ्यायचं नाही, कुणाला मेळ्यात घ्यायचं नाही. एखादा नवीन पोर अभंग म्हणत असते, त्याला जरा सहकार्य करायचं. बाळा म्हणतो, चुकलं तर आम्ही हाय सांगतो, असलं नाही. ती म्हणा लागलं की हे उडीत नाही, तुला काय येते, जा घरला जा, झोपचं जा आता जाऊन. असं काहीतरी त्याला बोलायचं, त्याचं मन नाराज होते, ते टाळते होते, जाते. ते आंबाबाई आणि गोंधळ्या बघा जाऊ म्हणते. हे मी काय सांगायला लागलोय, परमार्थामध्ये, साधनेमध्ये आमची प्रगती का होत नाही? बघा, चित्त हा विषय फार महत्वाचा आहे. चित्त हा विषय फार महत्वाचा आहे. कारण चित्तामध्ये या सर्व गोष्टी अशा साठून राहतात. अनेक प्रकारच्या अशा विषयांचा भोग आम्ही घेत असतो. अनेक व्यक्तींचा संघ असतो. हे सगळं काही ते सुख जे असते किंवा ते भोगलेले जे असतात, ते सगळे आपल्या चित्तामध्ये साठलेले असतात. कारण काय असते, वस्तू काय, वस्तूचा नाश होतोय, पण वस्तू ज्ञानरूपानं आपल्या चित्तात साठून राहते. साधा दृष्टांत आहे. आता हे मामा बसल्या, हे मामा समजा उद्या इथनं डोंगर उतरून सकाळी सायकलवरनं यांच्या गावाकडे चालले. जाता जाता यांना असं वाटलं, काय नाही, केनवडे फाट्यावर भजी चांगली मिळतात. यांना असं वाटलं भजी चांगली मिळतात, आपण तिथं खाल्लेली बरी. महाराजांना सांगायची नाही, काही नाही, गुपचूप जायचं, महाराज खाऊ देत नाहीत. जायचं, भजी खायची आणि आपल्या घरला. तिने जाता जाता समजा 20 रुपये देऊन, 25 रुपये देऊन भजी खाल्ली. भजी खाल्ली, घरला गेले, भजी खाल्ली. वस्तूचा खाल्ल्यानंतर नाश झाला. पण वस्तू जरी नाशिवंत असली, नाश पावत असली, तरी त्या वस्तूचं ज्ञान मात्र आमच्या अंतःकरणात वासनेच्या रूपानं राहते. वस्तू नाशिवंतच असते. कोणतीही वस्तू घ्या, नाशिवंतच असते, काळाच्या ओघात नाश पावते. पण त्या वस्तूचं ज्ञान राहते आमच्या चित्तात. राहते की नाही? त्या भजीचा रंग म्हणा, चव म्हणा, सुगंध म्हणा,
हे सगळं ज्ञान आमच्या चित्तात साठून राहतं. आणि ते ज्ञान, ती वासना आम्हाला परत ते विषय भोगायसाठी प्रवृत्त करते. मी काय सांगायला लागलोय, परत तो विषय भोगायसाठी प्रवृत्त करते. मग एकदा खाऊन समाधान होत, मग घरात बसलं की आठवण येते, चांगली होती नाही भजी, आणि एकदा गेलं तर जरा बरं होईल, आणि सायकलवर बसायचं आणि यायचं आणि खाऊन जायचं. मग अशी त्याची सवयच लागते, इतकी लागते की आपला जीव त्यातच रंगून जातो, आपलं मन त्या वस्तूतच रंगून जातं. इतकं रंगतं की त्याच्याशिवाय या जगात दुसरं सुखच नाही असं वाटायला चालू होतं. आणि अशा संबंधानं आमच्या चित्तात हा प्रपंच सगळा साठत जातो. प्रपंच म्हणजे असं वस्तूचं ममत्व साठत जाते, वासना साठत जाते. आणि ह्याचा दुष्परिणाम काय होतो? त्याचा दुष्परिणाम असा होतो महाराज, की या वासनेनं, या ममत्वानं आमचं चित्त मात्र विटाळलं जाते. आमचं चित्त विटाळलं जाते, अमंगळ होते. आणि अमंगळ चित्तामध्ये भगवत साक्षात्कार होत नाही. म्हणून महाराजांनी एका अभंगात वर्णन केलं, हरी विठले हे चित्त प्रपंचापासून, विठले हे चित्त प्रपंचापासून, विठले हे चित्त चित्त. विटणे म्हणजे मळणे, विटणे म्हणजे मळणे, मलिन होणे. आणि मलिन अंतःकरणामध्ये, मलिन चित्तामध्ये भगवत साक्षात्कार कधीच होत नाही, कधीच होत नाही. तर महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त मलिन होत विषय वासनेनं. चित्त मलिन कशानं होतं? विषय वासनेनं. विषय वासना म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय. हे पंचविषय ज्या वस्तूंच्या माध्यमातून आपण भोगतो, वस्तूंचा नाश होतो, पण वस्तूंचं सगळं ज्ञान आमच्या चित्तवृत्तीत साठून राहतं. त्याचीच वासना तयार होते. तीच वासना आमच्या चित्ताची मलिनता वाढवते. लक्षात आलं? आणि चित्ताची मलिनता वाढत गेली रे गेली की आयुष्य जरी संपत आलं तरीही आम्ही भगवंताच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. मग गळ्यात डझन बरं माळा असल्या तरी, माळ गाठली म्हणजे लगेच त्या अवस्थेला गेला असं नाही. असं झालं असतं तर प्रत्येकाच्या दारात विमान उतरलं असतं. माळ करायच्या म्हणाले, तसं महाराजांच्या दारात आलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. अहो विमान पाठविले म्हणजे उगाच पाठवलं नाही, काय महाराजांची साधना आहे. तुकोबारायांनी चित्ताची मलिनता जाणून घेतली आणि ती कोणत्या कारणानं होते हेही जाणून घेतलं. कोणत्या कारणानं होते? गुणदोषे मळिले अंतर. अंतर म्हणजे अंतःकरण, चित्त. कशानं मळलं? या विषय वासनेनं मळलं, विषय सुखानं मळलं.
महाराजांनी अभंगात वर्णन केलंय, गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझी वाढवूनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिसेची केला आपुलाची वध, लागला काळ पाठी सवे काम हे क्रोध, आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. आपलं चित्त आपणच मलिन करतो, फक्त विषय वासनेनं करतो. आणि ही वासना काय माणसाला गप्प बसू देत? अहो, तिसऱ्या दिवशी सुद्धा कावळं टोचा मारत नाही. तुमच्याकडे तिसऱ्या दिवशी ठेवतात का नाही? देह जळाला, देहाची राख झाली, पण वासनेच्या रूपाने अजून आहे तो टोचा काय लवकर मारत नाही. मग शानी शानी माणसं सांगतात, पिकलेली माणसं, पिकलेली म्हणतो मी, तुमच्या गावात पिकलेली भरपूर आहेत. पिकलेली काय सांगतात? त्याला काय काय आवडत होतं ते ठेवा, काय काय आवडत होतं, काय काय खात होता ते ठेवा. मग ते ठेवलं की त्याच्यावर येऊन कवा तर एखादा कावळा टोचा मारतोय, मग आम्ही लगेच तिकडे आरडारडी चालू, बहिणीचा भात शिवला हो, आरडारडी, दही भात शिवला, हे शिवलं ते शिवलं. हे मी का सांगायला लागले? माणसाची देहाची राख झाली, पण वासना काय संपत? ही वासना अतृप्तच आहे. माळी महाराज, वासनेची तृप्ती ज्यांची होती त्याला संत म्हणतात. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. जोपर्यंत अंतःकरणात विषय वासना आहे, ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होत नाही, काय साक्षात्कार होत नाही, काय तुमच्यात बदल दिसत नाही, काहीच नाही. बघा, महाराजांनी स्पष्ट वर्णन केले, अंतरीचे धावे बाहेर स्वभावे. अंतःकरणात विषय वासनेत असा कल्लोळ चालू आहे चित्तामध्ये, दिंडीमध्ये आहे का कुठं आहे काय, शेवटी ती वासना तुम्हाला त्या ठिकाणी नेल्याशिवाय राहत नाही. बघा, हे तुम्ही हे वाक्य माझं लक्षात ठेवा. माणसाला ती वासना दिंडीत काय, भर सभेत काय, सत्संगात काय, कुठेही असो, त्याची ती विषय वासना त्याला त्या माणसातनं उठवल्याशिवाय राहत नाही. एवढ्या माणसातनं उठवून त्या विषयात त्याला लोळवून आणते, एवढी ताकद त्या वासनेत आहे. आणि या वासनेनं आमचं चित्त मलिन झालंय महाराज, आणि चित्ताची मलिनता वाढत चालल्या. आणि ही मलिनता आमच्या प्रयत्नानं कमी होत नाही, आमच्या प्रयत्नानं कमी होत नाही. आम्ही किती झज्जत करा, होत नाही. त्याच्यासाठी श्री गुरु कृपाच लागते, भगवंताची कृपाच लागते. त्याच्याशिवाय विषय वासनेतून सर्वसामान्य संसारिक जीव बाहेर येऊ शकत नाही. पण काय असतंय, आम्ही अज्ञान दशेत जगत असतोय. आम्हाला असं वाटतंय आम्ही लई शाळा शिकलेला आहे, BA BCom झालोय, आम्ही MCom झालोय, असं झालोय तसं झालोय. शाळा शिकलं म्हणजे माणसं शहाणी झाली असं म्हणता येत नाही. शाळा शिकून पैसा मिळवायचं ज्ञान तुम्हाला झालं, पण संसार सागरातून, भवसागरातून बाहेर यायचं ज्ञान हे संतांच्या जवळ आहे. ते संतांच्या जवळ आहे. शाळा शिकलं, पैसा मिळवा लागलं, महिन्याला लाख लाख रुपये पगार घ्यायला लागलं, 2-2 लाख पगार घ्यायला लागलं, म्हणजे काय विषय वासनेतनं निघलाय काय? काय हो, निघलाय काय? विषय वासनेतनं बाहेर आलाय? अजून विषय सुखातच लोळायला लागलाय. खावे प्यावे ल्यावे बरे असावे सदैव हेचे हाव घरी संसारी. खायला प्यायला चांगला असावं, कपडा लत्ता चांगला असावं, सोनं नाणं असावं, बँकेत पैसे असावं, फिराय गाडी असावं, गाडीमध्ये AC असावं, हे असावं ते असावं, सगळं असंच वाटतंय. वाटतंय की नाही? म्हणजे अजून आम्ही या माया जाळातनं बाहेर आलेलं आणि येणारच नाही. का चित्तात जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेर येणारच नाही. चित्तातलंच कमी झालं आपोआप त्यातनं माणूस बाहेर आल्याशिवाय. आणि हे चित्तातील कमी होण्यासाठी तो खूप बऱ्या भगवंताला विनंती कर. प्रपंच हो सर, ममत्व कमी हो. लक्षात घ्या, ममत्वामुळे आम्ही प्रपंचात आहे. मग अशी मी सांगितले, गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. मी माझे वाढवणे. वाढवले कोण? खरं सांगायचं
तुम्हाला काय पांडुरंगाचा फोन आलता? एक 10 एकरचं 20 एकर कर, 4 म्हसरे आहेत आणि 4 घे, आणि 2 डेऱ्या जोड, आणि 4 गायरे घे, बँकेत एवढं पैसे साठव, बायकोला सोनं कर, हे कर ते कर, रान घे. काय देवाने फोन करून तुम्हाला सांगितलं? सांगितलंय काय? वाढवलं कोण? बोला की, वाढवलं कोण? आम्हीच वाढवलो. आम्ही फक्त प्रमाण म्हणाय तेवढं हुशार आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे. चाली बिली लावून, अगदी चालीत राशा लावायच्या, ऐकणाऱ्या माणसाच्या पोटातलं पाणी हलाय नसावं. काय म्हणा लागत? खरं म्हणणारा सुद्धा ठेविले अनंते नाही आणि सांगणारा पण नाही. म्हणणारा पण ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे, या विषयावर नाही. आणि सांगणारा पण नाही. सांगणारा तर कुठं आहे? सांगणारा पाकिटासाठी भांडतोय आणि ऐकणारी भात आमच्यासाठी भांडतात. होय, सांगणारा पाकिटासाठी भांडतोय. होय, बघा कीर्तनात म्हणायचं, संपत्ती सोहळा नावडे मनाला. खरं महाराज, आमच्या सप्त्यातली घटना घडलेली सांगतो तुम्हाला. आमच्या सप्त्यात एका महाराजांनी अभंग घेतला, मारुती महाराज. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा, पंढरीचा जावे पंढरीसी. रडा लागला असं कीर्तनात. उद्वेग मानसी. मी म्हटलं भाव विभोर महाराज झाले. हे महाराजांचं काम आवर आहे म्हटलं. कीर्तन झालं, ते सगळं द्याय घ्यायचं आमच्याकडे असतंय. मग आम्ही जरा पाकिटात 1 नोट कमीच घातली आणि आम्ही, महाराज म्हटलं यंदाच्या वर्षी लॉकडाऊन आहे, सांभाळून घ्या आम्हाला, म्हणून आम्ही दिलं. नारळ तेवढा पिशवीत टाकला, हळूच असं बघून संपत्ती सोहळा उघडून बघितलं. तिथंच आम्हाला म्हणा लागले, महाराज, सुभाष महाराज, यंदा जरा तुमचं प्रेम कमी दिसालंय. मी म्हटलं मगाशीच कीर्तनात म्हणाल तसा की संपत्ती सोहळा. असं तुकाराम महाराज म्हणतात, मी नव्ह. हे मी का सांगायला लागलोय? गमतीचा भाग सोडून द्या. चित्तात प्रपंच आहे, पैशाविषयी हाव आहे, प्रत्येक वस्तूविषयी हाव असते अंतःकरणात. म्हणून माणसाला संग सुटत नाही. संग सुटत नाही. काय वाटेल ते करा तुम्ही. झोपलं तरी स्वप्नात तेच येते राव. दिंडीत माणसं आमची आली, एकटा रात्रीचाच उठला, हे असं करायला लागला झोपतच. मी म्हटलं, मी जवळ झोपलेलो, का रे त्याला जागे गेला, असं काय करायला लागलायस? जागा झाला, आणि जागा झाल्यावर काय बोलला असेल त्यो, महाराज भावकीला आमच्या जरा भगवान झाले, आमच्या रानात शाळू चांगला आला आणि आमच्या भावकीला भगवान झाले. बहुतेक कोणतर गुरं सोडली वाटतं. मी म्हटलं, तू बघितलंस? होय. केव्हा बघितलं? स्वप्नात. आलायस कुठं? दिंडीत. स्वप्नात काय यायला लागले तुझ्या? वास्तविक दिंडीत आल्यावर स्वप्नात काय पाहिजे? ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, काहीतरी अभंग मी कीर्तन करायला लागलोय, मी दिंडीत चालायला लागलोय, उड्या मारायला लागलोय, भजन म्हणायला लागले, असलं स्वप्नात या पाहिजे महाराज. बरोबर आहे की नाही? तर काय यायला लागलंय? शाळूत गुरं सोडल्यात, बांधावरची आमच्या वैरण कोणतं न्यायला लागले, गुंतले, असं काय व्हायला लागलंय? चित्त प्रपंचात आहे. तुम्ही दिंडीत आहे, पण चित्त कुठं आहे? चित्तात प्रपंच आहे. ही सगळी उदाहरणं एवढ्यासाठी. चित्तात आम्ही, आमच्या प्रपंच आमच्या चित्तातला कमी न झाल्यामुळं दिंडीतल्या संतांच्या विचारांचा प्रभाव आमच्यावर होत नाही. मग काय वाया येरझार. मग नुसतं जायचं आणि यायचं, जायचं. आणि काही माणसं नुसतं म्हणतात जायला लागते हो. कार्तिक वारी घेतल्या, तिसरी गुरूंच्या पायावर डोकं ठेवून म्हटलं एकदा येतो बाबा म्हणून. जायला लागते हो. कशाची वारी आणि कशाचा परमार्थ आणि कशाचं काय? खरंच की मारुती महाराज, मला एकदा असं वाटतंय काय माणसात बदलच झाला नाही, मग काय फायदा आहे? अहो, ज्या आपल्या मनुष्य जीवनाला जे 4 आश्रम सांगितलेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम,
वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, शेवटी शेवटी संन्यासाश्रम. संन्यासाश्रम म्हणजे ज्ञानोबारायांनी संन्याशी कोण त्याची भाषा ज्ञानेश्वरी सांगितली. मी माझ्या आईची आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जा निरंतर. मी अमुक आहे आणि हे माझं आहे हे ज्याच्या चित्तातनं संपलं तो खरा संन्यासी. भगवत धारण केला म्हणजे संन्यासी झाला असं नाही. भगवत धारण करून सुद्धा आज कित्येक मोठमोठ्या अवस्थेची महाराज लोक मठासाठी भांडा लागले. काय सांगायचं तुम्हाला? हां, भांडणं चालू आहेत. मी मोठा का तू मोठा, मी गादीचा वारस का तू गादीचा वारस. मागं जे प्रकरण झालं होतं बघा, गोळीबार झाला होता, खून झाला होता, माहिती आहे काय? कशासाठी चालता? मठासाठी चालतात. नुसतं धारण केलं म्हणजे झालं नाही हो. अंतःकरणाची अवस्था तशी झाली पाहिजे. मी माझ्या आईची आठवण, विसरले जायचे अंतःकरण. अंतःकरणातून मी अमुक आहे आणि हे माझं सगळं संपलं. तुका म्हणे देव झाला, मग तो देव होतो. आणि हे व्हावं असं ज्याला वाटतंय त्याला भगवंताला विनवणी करावीच लागेल. प्रपंच ओ सरू, तुकोबाराने हेच पाहिजे होतं. तुकोबाराने काय संसार माझा वाढावा. अगदी महाराजांनी काय करारीची भाषा बोलल्या माहिती आहे काय? न वाढो संतान, न खावया मिळो अन्न, परी हा नारायण कृपा करू. काय भाषा आहे महाराजांची. अहो, पोटाला नाही मिळालं तर चालेल, पोरं बाळं उपाशी झोपली तरी चालते, घरादारात दुःखाचा वरवंटा फिरला तरी चालेल, पण भगवंताची कृपा झाली पाहिजे. काय मागणं आहे. आणि आम्ही रात्रंदिवस नुसतं ह्या राडीतच आहे. दिंडीला जातानाच घरातनं लिस्ट घेऊन जायचं. लेकीला चांगला नवरा भेटू दे, लेकाला नोकरी लागून दे, यंदा जरा असं असं घर बांधाय काढले, 1 मजल्याचा विचार आहे 4 मजली होऊन दे. दिंडीला सगळं हेच आम्ही मागाय जायचं तिकडे. कधीतरी शहाण्यासारखं वागा पाहिजे माणसाला. संतांनी काय मागितलंय आणि आम्ही काय मागतो. तुकोबाराने प्रपंच कमी हो असं का देवाला विनवणी केली. बघा, प्रपंच हा सगळा वासनेमुळे आपल्या अंतःकरणात ठासून भरलाय. आणि वासना अंतःकरणाची मलिनता वाढवते. आणि मलिनता जितकी वाढत जाते तेवढं 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 देवामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पडतं. भगवत साक्षात्कार होत नाही. भेट व्हायचा विचार सोडून द्या. आणि म्हणून महाराजांनी देवाला विनंती केली, कमी करा, हे कमी करा. कारण माझ्यानं काय होईन झाले, माझ्यानं काय होतच नाही. आपण प्रयत्न किती करा, त्या वासनेतून, विषय वासनेतून आपण बाहेर येत नाही. त्याच्यासाठी ईश्वरी कृपा लागते, सद्गुरू कृपा लागते. आणि त्यांची कृपा होण्यासाठी त्यांना शरण जावं लागतं, हे महत्वाचं आहे. महाराजांचं प्रमाण आहे, शरणागता वज्रपंच शरण जातात. तेव्हा आज तागायत अनेक शरणागतांचा तू उद्धार केलेला आहेस. अनेक शरणागतांचा उद्धार केलेला आहेस. तुला जे जे शरण आले, शरणागता वज्रपंजर, त्यांच्यावर तू छत्रछाया धरलेली आहेस. छत्रछाया धरलेली आहेस, उद्धार केलेला आहेस, म्हणजेच त्यांच्या चित्तातील प्रपंच कमी केलेला आहेस. आणि तुझ्या रंगात त्यांना रंगवलेला आहेस. ही सगळी कृपा तुझी आहे. देवाला शरण जावं लागतं, कारण आमच्या ताकदीनं काय चालत नाही. तुकोबारांनी स्पष्ट वर्णन केले. तुका म्हणे नाही आपुले बळ,
जेणे फळ पावे निश्चयस. आपलं बळ चालत नाही, त्याच्यासाठी भगवंताला संतांना शरण जावंच लागतं. या अभंगामध्ये महाराज भगवंताला शरण जातात, विनवणी करतात, प्रपंच ओसर. भगवंता प्रपंच कमी हो आणि माझं चित्त जे आहे तुझे पायी मुरो, तुझ्या पायावर माझं चित्त जडून राहून दे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनी या बाही भवहातारी दातारा, चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुगुट सकळा मनी धन्य तूची विठोबा. याच अभंगामध्ये महाराज पुढे म्हणतात, करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश. यालाच म्हणतात प्रपंच. आशेचे पाश जे आमच्या चित्तात आहेत. आपण दिसायला असं मोकळं दिसतो महाराज, पण आपण बांधलेला आहे, अनेक पाशानं बांधलेला आहे. भागवताचं जरा चिंतन करून बघा, नाथ महाराजांनी पाशांचं वर्णन केलंय. स्त्री पाश आहे, धन पाश आहे, गृहपाश आहे, पुत्रपाश आहे, स्नुषा पाश आहे. अगदी ज्या ज्या उपाधी आम्ही जोडून घेतल्या ते सगळे पाशच आहेत. आणि त्यातनं काय माणसं लवकर बाहेर येत नाहीत, सुटता सुटत नाहीत त्यातनं माणसं. आणि ह्याला तोडायला भगवंताची कृपाच कारणीभूत. कारण हे सगळे आशेचे पाश आमच्या अज्ञानामुळं, आमच्या पाप प्रवृत्त कर्मामुळं, पापामुळं वाढत जातात. तिमिराचा नाश करिया तिमिरा. तिमिराचा म्हणजे अंधाराचा, अंधार म्हणजेच अज्ञानाचा, अज्ञानाचा म्हणजेच पापाचा. या सर्व गोष्टीचा नाश भगवंता तुम्ही करा. देवाला असं विनवणी करायला लागते, ऐका. तर आम्ही लय ताकदवान आहे, काय आम्हाला अवघड आहे, लात मारीन तिथं पाणी काढीन. काय काय माणसं बोलतात, पाणी काढशिला तर ह्या अंगातलं पाणी काढायची ताकद त्याची आहे, ती तुमच्याकडं. कारण आपण गुंतलोय आणि गुंतल्याला माणूस कधीही स्वसामर्थ्यानं बाहेर येऊ शकत नाही. त्याला सड्या सुट्या माणसानंच बाहेर काढावं लागते. म्हणून भगवंताची शरणागती या अभंगामध्ये महाराजांनी सांगितले. भगवंताला शरण जातात, भगवंताजवळ मागणी करतात, देवा प्रपंच ओसर, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे या रंगा. म्हणा Oh
चित्त तुझे पायी मुरू ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविया रंगा पावणे 10 वाजले. सुनील महाराज बघायला लागले पावणे 10 वाजले. महाराजांच्या अभंगावर चिंतन करायचं म्हणजे 1 तास 2 तास एक एक विषय आम्ही उगाच धाव करत सांगतो. शिस्तात सांगायचं म्हटलं तर एक एक विषयावरच एक नुसता पहिल्या एक एक शब्दावरच कीर्तन 2-2 तास रंगते. प्रपंच का ओसरो एवढ्यासाठी ओसरो तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांना भगवंताची भेट व्हावी, भगवत साक्षात्कार व्हावा, किंबहुना मनुष्य जन्माचं सार्थक पण कशात आहे संतांच्या विचारातनं ध्यानात आलं होतं. ते सार्थक पण माझ्या पदरात पडावं. आणि सार्थक पण कधी पदरात पडणार आहे? प्रपंचातून चित्त बाहेर आलं तर. ह्या चित्तात जर भगवंत साठत गेला तर. कारण महाराजांनी एका अभंगात वर्णन केलं, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. देह विठ्ठलानं भरला पाहिजे. देह म्हणजे अंतःकरण, चित्त भगवंतानं व्यापलं पाहिजे. भगवंतानं व्यापलं पाहिजे म्हणजे भगवंताचं ज्ञान, भगवंताच्या सुखाचा अनुभव,
भगवत सुखाचा अनुभव हा चित्तात साठला पाहिजे. मग आपल्या चित्ताची अवस्था आहे कशी आहे तुम्हाला सांगतो. आपलं चित्त म्हणजे तुमच्या खेड्यात मी कणग्या असतात की नाही, कणग्या भाताच्या कणग्या आहेत की नाही, कणग्या काय झोपायला असं होय म्हणा की त्या कणग्या असं भातानं भरलेत, काठ भरलेले. आम्हाला त्या कणगीत आणखीन धान्य ओतायचं आहे किंवा नवीन धान्य भरायचं आहे. तर आधी काय करावं लागेल? हां, पहिली ती कणगी रिकामी करा पाहिजे आणि मग ते दुसरं धान्य त्यात नव्यानं भरायला पाहिजे. चित्ताचं आमच्या असंच आहे. चित्तामध्ये एकतर हरी नाहीतर एकतर संसार. एकदा का चित्तामध्ये प्रपंच साठला की देव नाही, आणि एकदा का चित्तामध्ये देव साठायला लागला की प्रपंच नाही. शेवटी निवड आपल्यावर आहे. काय माळी महाराज, आपल्याला काय पाहिजे आहे? देव पाहिजे, भगवंताच्या सुखाचा अनुभव पाहिजे, भगवत साक्षात्कारापर्यंत जायचं आहे, देवासारखं व्हायचं आहे, काय मी माझे म्हणत 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 शेवटी 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 दुःखात जीवन संपवायचं आहे? आपल्या हातात आहे. कारण आपण आयुष्यभर संसार करता करता, संसारिक भोग भोगता भोगता, अनेक विषयांचे भोग भोगता भोगता मी माझ्यात इतके गुंतत गेलो की शेवटच्या क्षणापर्यंत मी माझे काय सरलं नाही. आणि शेवटी 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 आपल्याला दुःख ह्याचंच होत आहे महाराज. दुःख कशाचं होत आहे? दुःख हा संसारिक सुखाचा आता आपल्याला संग सुटणार ह्याचंच दुःख होत आहे. या विषयात मन रंगलेलं असतंय की नाही? या वस्तूत मन रंगलेलं असतंय. घरादारात म्हणा, शेतीवाडीत म्हणा, खाण्यापिण्यात म्हणा, सोन्या नाण्यात म्हणा, पैशा अडक्यात म्हणा, गाडी घोड्यात म्हणा, सगळ्यात माणसाचा जीव गुंतलेला असतो, चित्त गुंतलेलं असतंय. आणि शेवटी 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 माणसाला त्याचा त्याग करावासा वाटत नाही, पण निसर्गाच्या नियमानुसार तुम्हाला सोडावंच लागतंय. मग सोडताना जे दुःख होतंय, हे दुःख होते कशामुळे माळी महाराज? चित्त त्यात गुंतल्यामुळे होते. लक्षात आलं काय? दुःख का होते माणसाला? साधं नुसता खिशातनं एखादी 100ची नोट पडली बाजारला जाताना आमच्या जीवाला किती लागते? दिवसभर आपल्या नुसतं डोक्यात एकच विचार चाललेला असतो, 100 रुपये पडलं, 100 रुपये पडलं, 100 रुपये पडलेलं सहन होत नाही माणसाला. शेवटी जाताना सगळं टाकून जायचं. त्यावेळी काय काय हाल होईल? काय हो, सगळंच टाकून जायचं आहे. काय संगण येते? मग ते 50 लाखाचा बंगला असून दे, 40 लाखाची गाडी असून दे, किंवा आमच्या नावाचं बँकेत 10 किलो सोनं असून दे, संघ काही नेता येत नाही. पण संघ नेता येत नाही, पण चित्त त्यात गुंतलेलं आहे ना, ते सोडवत नाही. आणि सोडवत नाही पण त्या यमाला काय तुमची दया येत नाही. त्या यमासी करुणा, बाहेर काढिता पुढी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धन्या, थोर यातना धरी जेतो. ते यमाला काय तुमची दया माया येत नाही. नाहीतर बाबा गोरंगात लय वर्ष राहिलाय, लय राबलाय, प्रपंच दांडगा केलाय त्यानं, त्याला 4 दिवस जरा चढ देऊया असं ते म्हणत. एकदा का आला, चला बॅगा भरा, आता सुट्टी. मग तिथं तुम्ही आरडा वरडा, भिताडाला हात बडवा, टाचा घासा, काय नाही, दया माया नाही. त्या यमासी करून ते तुम्हाला ह्यातनं नेल्याशिवाय त्याचं कामच होते. तुमच्या देहातनं, ह्या हाडामासाच्या देहातनं तुमचा वासनामय देह बाहेर काढायचा. हे शरीर हितच असते, पण ह्यातनं वासनामय देह यमराजा बाहेर काढतो. आणि जशी वासना राहिलेली आहे त्या देहात ट्रान्सफर करतोय, त्याचं काम आहे. जन्म घेणे लागे त्याची झाली अंगी हरी. पण ते बाहेर येता येत नाही ना, याची मोठी अडचण आहे. निघता निघत नाही. यम आपला प्रयत्न करतो त्या देहाला बाहेर काढायचा, पण ते निघता निघत नाही, गुंतलेला असतंय.
हे माझं ते माझं. काय काय माणसं मरताना एवढा विचार करतात, माझ्या माघारी माझ्या बायकोचं कसं व्हायचं, माझ्या समोर पोरं तिला एवढं बोलतात, माझ्या माघारी आता काय काय व्हायचं. चित्त गुंतलंय, किती गुंतलंय, किती गुंतलंय. निघता निघत नाही, पण यमराजा बाहेर काढल्याशिवाय सोडत नाही. त्यावेळेस जे दुःख होत आहे त्याला यमयातना म्हटलं. आणि या यमयातनेतून सुटावं असं ज्याला वाटतंय त्यानं आपलं चित्त भगवंतामध्ये गुंतवावं. भगवंतामध्ये म्हणजेच संतांच्या विचारामध्ये, संतांच्या विचारामध्ये म्हणजेच मी माझी यातनं बाहेर यावं. आपण ज्ञानोबारांनी किती भाषा सांगितल्या हो ज्ञानेश्वरीत. हे करणे की न करणे आगवे तोची जाणे, विश्व चढ तसे जेणे परमात्मा निघा. हे म्हणाय शिका की तुम्ही. उगाच नुसता प्रत्येक गोष्टीला आमचा झेंडावर मी केलंय, माझ्यानं झालंय, माझ्याशिवाय काय आहे, मी राबते म्हणून खाताय असा, मी मेल्यावर तुमचं कसं व्हायचं. मरून तर बघ, निवांत राहतात सगळे. किती गुंतल्यात माणसं, किती गुंतल्यात. गुंतल्यात म्हणजे चित्तानं गुंतल्यात त्यात. आणि हे चित्त जेवढा आपण गुंता वाढवतो माळी महाराज, तेवढा आपल्या शेवटी 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 दुःखाला कर. आता काय वाटत नाही, आता मजा वाटते. सगळं मनासारखं काय खायला प्यायला मिळते, सोनं नाणं काय, गाडी काय, पैसा काय, म्हणाल ते ताटात जेवण येते, सगळं मज्जा आता. पण जी सवय लागते माणसाला, ती सवय माणसाला शेवटी शेवटी जगू देत नाही. चित्त गुंतल्याचा परिणाम आहे. आणि चित्त एवढं गुंतून राहतंय या संसारातनं निघता निघत नाही. मग त्या यमाला काय तुमची दया येत नाही. तो अगदी महाराजांनी त्या अभंगात वर्णन केलंय, मारी ती झोडी ते यमाचे किंकर. यमाचे जे दास असतात ते तुमच्या जीवात्म्याला यातनं बाहेर काढण्यासाठी अगदी मारतात, वेळ प्रसंगी मारतात, झोडतात त्याला. चल बाहेर यातनं चल. हे काय निघता निघत नसते. हो घर माझा आहे, हो बायको आहे, हो पोर आहे, तो रडगाणं चालूच असते. पण तो काय बाहेर काढल्याशिवाय सोडत नाही. तिथं जे दुःख होते सुनील महाराज, त्याला यमयातना म्हटली. आणि ही यमयातना आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला येते. याला कारण चित्त गुंतल्याचा परिणाम आहे. आमचं चित्त गुंतलंय, या भोगामध्ये गुंतलंय, या वस्तूमध्ये गुंतलंय, या संसारामध्ये गुंतलेलं आहे. आणि अशा गुंतलेल्या चित्तामध्ये, विषय वासनेच्या चित्तामध्ये काहीच साक्षात्कार होत नाही. किंबहुना मनुष्य जन्माचं सार्थक पण पदरात पडत नाही. म्हणून महाराजांनी देवाला विनंती केली, देवा हे कमी होऊ दे. हे कमी झाल्याशिवाय काय मला तुझ्यापर्यंत येता येणार नाही. तुझा साक्षात्कार अंतःकरणात होणार नाही. तू माझ्यातच आहे सर्वाघटी राहून. पण आज तागायत मला साक्षात्कार झाला नाही का? आणि इकडेच मी गुंतलोय. ह्यातनं बाहेर मला तुम्ही काढायचं. लटिके ते फेडा. तू का म्हणे जाय पिढा. कारण ही आमच्या मागं जी पिढा लागलेली आहे, पिढा म्हणजे प्रत्येकाच्या माग आहे. इथं उभारलेलं नुसता माणसं म्हणतात काय काय मामा बरा हाय हाय, नुसता तोंडावर तेवढं म्हणतात. कुठलं बरं? घरात गेले की बायकोच्या शिवा केल्याशिवाय भाकऱ्या नाही. बायकोच्या शिव्या, पोरांच्या शिव्या, किती पण राहा तुम्ही, शेवटी पोरं काय म्हणतात, काय मिळवलं आमच्यासाठी, काय मिळवलं आमच्यासाठी, किती पण राहा तुम्ही. अहो बायको ते बायको सुद्धा शेवटी तुमची सेवा करून कंटाळते. ती सुद्धा म्हणते मी माझ्या पदरची भाषा बोलत नाही. बाहेर म्हणे मेला तरी बरे, नासिले हे घर कोणी. स्वतःची बायको सुद्धा म्हणते म्हातार कवा एकदा मरते असं झालंय मला. कंटाळा आला सेवा करून करून करून. कावाला जीव कावलाय. कोण कोणाचा आहे हो? कोण कोणाचं नसतं या जगात. अवघच आपण नुसता महत्वाच्या पाशात गुंतून ही माझी ती माझी, कोण कायच नाही. सगळी नुसतं जाळा तेवढे येतात. उगाच आम्ही सांगतोय आमच्या गावात 50 उमरा आहे महाराज. काय करायचं 50 उमरा घेऊन? शेवटी पेटवालाच की, दुसरी काय करते ती. तिथं नेऊन जाळत्यात तेवढं झालं. 1 2 3 दिवस रडत्यात, 12 दिवस रडत्यात, झालं. तिथनं पुढं कसं तरी एखादं वरी श्राद्ध करतात. कसं तरी एखादं वर्ष श्राद्ध कसं तरी करते. दुसऱ्या वर्ष श्राद्धाला म्हणजे भांडणं चालू होत्यात. थोरला म्हणतोय मी का करू, धाकटा म्हणतोय मी का करू. धाकटा म्हणते थोरल्याला तुझ्यावर त्याचा जीव होता तू करजा की. थोरला म्हणते धाकट्याला तुला त्यानं निम्मर रान दिला तू करजा की. यांच्यात भांडणं लागली. कोण कोणाचं आहे? आणि आम्ही गुंतलोय कशात? नुकसान आपलं आहे. नुकसान आपलं आहे. बघा परत परत हा जन्म नाही. परत परत हा जन्म आत्ता प्राप्त झालाय ना, आत्ताच काहीतरी मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे? तर भगवंताची कृपा मिळवायची, भगवंताचं सुख अनुभवायचं आहे. आणि हे अनुभवण्यासाठी चित्तातला प्रपंच कमी झाला पाहिजे आधी. म्हणून तुकोबारा विनंती करतात प्रपंच ओसरो
चित्त तुझे पायी मरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा नको पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. बघा मृत्यू का प्रत्येकाला आहे. संत जरी देह धारण करून आले तर त्यांनाही देह ठेवावाच लागतो. पण फरक आहे, आम्ही देह ठेवत असताना त्रासानं त्रस्त होऊन ठेवतो, पण संत आनंदानं ठेवतात. हे फरक आहे. काय फरक आहे? कारण त्यांच्या चित्तात प्रपंच नाही, त्यांच्या चित्तात आता हरी आहे, भगवंत आहे. भगवंत आहे म्हणजेच मी माझी पण संपले. संसाराविषयीचं सगळं ज्ञान त्यांना झालेलं आहे, संसारातलं ममत्व संपलेलं आहे आणि मग भगवंताशी एकरूप झाले. आणि ही माझ्या जीवनामध्ये मला अवस्था प्राप्त व्हावी. तुकोबाराय देवाला विनंती करतात. एवढ्यासाठी महाराज म्हणतात लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. असो झालेली सेवा. माझे गुरुबंधू असं म्हणत नाही, मी त्यांना गुरुदेवच म्हणतो. वास्तविक आम्ही महाराज आम्ही एकत्रितच असं बाबांच्या जवळ लहानाचे मोठे झालो आणि त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, फार प्रेम आहे. अगदी आवर्जून आठवड्यात एकदा महिन्यात एकदा फोन करतात, प्रेमाने विचारपूस करतात. बघा कोण कोणाचं नसते, मगाशी मी सांगितलं तुम्हाला. पण आपण साधन मार्गावर काहीतरी भक्तीच्या मार्गावर निस्वार्थी भूमिकेनं निष्काम सेवा करायला लागलो की आपल्याविषयीचा जिव्हाळा अशा महात्म्यांच्या ठिकाणी भगवंतच प्रगट करतो. तो काय त्यांनी मुद्दाम होऊन प्रगट केलेला असतो असं नाही, पण तो जिव्हाळा ऑटोमॅटिकली भगवत कृपेनंच प्रगट झालेला असतो. आणि अशी त्यांची पण सेवा आहे, त्यांची साधना आहे, तपश्चर्या आहे. आणि आजची सेवा बाबांच्या चरणी त्यांच्या चरणी अर्पण करून सेवा पण इथंच थांबवायची. शेवटचा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. लटिके ते फेडा 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 लटिके ते फेडा
शुद्ध रंगवावे रंगा, शुद्ध रंगवावे रंगा. ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. Hare Krishna